मम्मी. तर आता आम्ही रेडी होऊन चाललो आहोत एका मिनी ट्रिपला, म्हणजे आमच्या स्कूल फ्रेंडसोबत चाललो आहोत. अचानक प्लॅन ठरला आहे आणि कुठे चाललो आहे ते बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. माझ्यासोबत आहे सिद्धी. तर इथे मम्मी पप्पा आम्हाला सोडायला आले तिथपर्यंतच, दारापर्यंत. तर असा काहीचा आम्ही लुक केलेला आहे, सिम्पल. मी ट्रेडिशनल घालूनच जातोय कारण आमचं डिरेक्टली मंदिर आहे, त्याच्यामुळे आम्ही ट्रेडिशनल. आणि शाळेतल्या मैत्रिणीत तर एक्साइटमेंट तर भरपूरच आहे. तर तुम्ही सुद्धा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर स्टे ट्यून. ओला आम्ही बुक केली आणि ओला ऑटोवाला आलेला आहे. आणि थंडी तर एवढी नाही वाजत आहे, बट लेट्स सी. काय जरा लवकर यायचं काय आहे की नाही. कुठे गेल्या फायनली कौमुदी आलेली आहे. चलो की आम्ही स्वप्न बघतोय आणि आमचं प्लॅनिंग कधीच खरं नाही आलं, पण फायनली आम्ही स्कूल पिकनिक नंतर आम्ही आलेलो आहोत. नाही, आम्ही स्कूल पिकनिक नंतर आता फायनली आम्हाला असं वाटतं थंडी नाही तिकडे आहे. ऍक्च्युली तिकडे आहे. किती एक्सायटेड आहात? खूप. बघूया आता. ऍक्च्युली आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत कारण शाळेतल्या मैत्रिणींसोबत जायची मजाच वेगळी आणि आमची फर्स्ट ट्रिप आहे. सो आम्ही जास्तच एक्सायटेड आहोत. हां, ते मी फायनली सीट मिळालं. सर आकांक्षाने सरप्राईज फोडलेलं आहे. आकांक्षाने फायनली सरप्राईज फोडून टाकलं आहे, जे की आम्ही सांगितलं नव्हतं. येस, आम्ही चाललो नाशिकला. गचडीतून आले. कुठे आहे आकांक्षा? आणि कुठे आहे बहीण? कुठे आहे? आली आहे माझी बहीण. फायनली पोहोचले आहेत आम्ही नाशिकला. नाश्ता भूक लागली आहे, खूप भूक लागली. किती भूक लागली आहे पाटील? सावधाने वडे आणि वडापावचा वास घेत शेवटी मेदू वडाच खातो. तर मॅडमला खायची होती मिसळ, पण ह्या मॅडम सोबत आम्ही मिसळ नाही खाणार आहोत कारण ह्या मॅडम मिसळसाठी भरपूर हावरे आहेत. आयडियल ब्रेकफास्ट. हां, साऊथ इंडियन. कसं होतं फूड कसं होतं? मस्त होतं ना. नाशिकमधलं आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरला जायला बस आणि रिक्षा दोन्ही अवेलेबल आहेत, पण रिक्षाचे चार्जेस खूप जास्त सांगतात. त्यामुळे जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला येत असाल तर तुम्ही बसच प्रेफर करा. नाशिक स्टेशन रोडपासून अगदी जवळच हे बस स्टँड आहे. आता वाजले 12. आम्ही पोहोचलो आहोत दर्शन.
किती वेळ झालाय आपल्याला लाईन मध्ये? 2 तास झाले आम्हाला लाईन मध्ये. सगळ्यांना VIP वाल्यांना आणि ते 200 रुपये देणगीवाल्यांना सोडतात आणि आम्ही गेलो 1-1.5 तास लाईनमध्ये कधी असे मध्ये डिसिप्लिन नाही का. फायनली आमचं आता दर्शन झालंय. माझा बाईट देणार मी लागत नाही. माझा बाईट नाही. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आणि कौमुदी कसा होता तुझा एक्सपिरियन्स? दर्शन चांगलं झालं आमचं, पण त्या दर्शनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप वेळ लाईनमध्ये उभं राहिलो. खूप धक्के खाल्ले. 2 तास. हो. आणि म्हणजे लाईन पुढे सरकत नव्हती. मग ठीक आहे, दर्शन लाईक फायनली गाभाऱ्यात तुम्ही ती पिंड बघितलं आणि खूप छान वाईब्स येतात. खूप पॉझिटिव्ह वाटतं. छान झालं दर्शन. मला पण खूप मजा आली. म्हणजे मला फर्स्ट एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आले आणि मला खूप छान वाटलं. कसं वाटतं आकांक्षा तुला? दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं. थोडं कष्ट होते पण ठीक आहे. भरपूरच कष्ट होते. आमची दिशाभूल कशी ते पण सांग ना. हो ते या मुलीने आम्हाला इतकी दिशाभूल केली ना की सारखं आम्हाला दाखवलं नाही आता येईल आता. आणि आतमध्ये जाईपर्यंत एवढी लाईन होती ना आणि त्यात आणि एवढी गर्दी. आम्हाला वाटलेलं फ्रायडे तर गर्दी नसेल बट खूपच गर्दी होती. सिद्धी तुला कसं? खूप मस्त होतं. म्हणजे मला लिटरली झोप येत होती, पण गाभाऱ्यात पोचल्यानंतर पिंड बघितल्यानंतर रिफ्रेश वाटलं एकदम. तर खूप मस्त होतं. आणि आता आम्ही थकून वगैरे सगळे आता आम्ही लंच करायला आलो इकडे. आम्हाला हॉटेलचं सगळं क्रेडिट आज पाटीलचं आहे. तिने शोधलं हे रेस्टॉरंट. सो तिच्या गायडन्सने आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. आणि इथं खूप सारे शॉपिंगचे हे आहेत तर ते सुद्धा आम्हाला एक्सप्लोअर करायचे. स्टे ट्यून्ड. काय घेताय तुम्ही लोक? बँगल्स. हळूहळू चांगली आहे, घेऊ शकते. पाटील काय मी आता निघालेलो आहोत आमच्या हॉटेलला जायला. ॲक्च्युली आमचा टाईम मिसमॅच झाला. दर्शनात आमचं थोडं लेट झालं म्हणून टाईम मिसमॅच झाला. आता वाजलेत 3:45. आता हॉटेलला जातो. खूप मस्त एक्सपिरियन्स. सगळे झालेले आहेत रेडी आणि आता आम्ही चाललो आहोत गोदा घाटला. राईट. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आम्ही आता आहोत नाशिकमध्ये आणि आमचं सकाळी त्र्यंबकेश्वर फिरून झालं. मस्त आमचं दर्शन झालं. थोडा वेळ गेला पण ठीक आहे, मस्त वाटलं. तर आता आम्ही रूममध्ये येऊन थोडं रेडी होऊन आता आम्ही चाललो आहोत गोदा घाटला गंगा आरतीसाठी. पण माहीत नाही आहे की नाही आरती, कारण कुंभमेळ्याची सगळी तयारी चालू आहे. बट लेट्स सी. अरे इथे काम चाललंय कुंभमेळ्याचं ना. हे इथे ना स्टेअरकेस होते इथे.
नमस्कार. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आलेल्या सर्व गोदाभक्तांचं हार्दिक स्वागत. येथे लगेचच आरतीला सुरुवात होत आहे, तरी सर्व गोदाभक्तांना विनंती आहे, आरती सुरू असताना कोणी पाण्यात पाय त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने पुनीत पीयूष वाहिनी पोशिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके दिव्य रस आकारले वायु तत्वी मिसळले धूप जणू हे लाविले चरणी तुझा दक्षिण गंगा नामे ख्याती तव झाली दर्शन घेता सकल हृदये भावी अमृत योगे धरणी चिरसुफला झाली जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शब्द गावी गौरव गाथा जय देवी सर्व नगरसेवक सावधान. विश्राम. कसा होता तुझा आजचा फर्स्ट डे इन नाशिक? सो इन मॉर्निंग आम्ही त्र्यंबकेश्वर गेलं. आमच्या दर्शनाला थोडा वेळ लागला, पण आमचं दर्शन खूप छान झालं. आणि पण आमचं स्टे पंचवटीमध्ये असल्यामुळे आमचं ट्रॅव्हल खूप एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल झालं. आणि आम्ही संध्याकाळची खूप छान खूप लाईक पॉझिटिव्ह गोदा आरती आम्ही अटेंड केली. स्ट्रीट फूड आम्हाला आवडलं, म्हणजे मुंबईपेक्षा वेगळं स्ट्रीट फूड आहे. पाणीपुरीची पद्धत वेगळीच होती. हां एक्झॅक्टली, ते शेवपुरी आणि आम्ही ते पोटॅटो ट्विस्टर आणि टेस्ट आम्हाला आवडली. पण आम्ही इथे चांगलं व्हेज किंवा नॉनव्हेज रेस्टॉरंट शोधत होतो पंचवटीसारख्या खूप प्राईम एरियामध्ये, मला नाही सापडलं. आणि आता आम्ही एका खूप गर्दी असलेल्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये आलो. आता एवढी गर्दी बघून आमचे डोळे गॅरंटी होते की अरे चायनीज कसं कोण चुकू शकतं, कसं कोण चायनीज चुकू शकतं. पण आम्ही व्हेज चायनीज खाल्लं आहे आणि तिथे फक्त व्हेज मिळत होतं. इतकं बकवास, एवढं बकवास झालं आहे. जेवणावरती आमची इच्छा होणार की नाशिकमध्ये आम्ही जेवावं असं. आम्ही ऑलरेडी एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल आहोत आणि ह्याने तो एक्सपिरियन्स अजून वर्स्ट केला. सो आता मी हा डे संपवणार आहोत. आणि टुमॉरो वी गोना कम बॅक विथ फ्रेश माइंड. आणि खरं बघायला तर पाटील तर रेस्टॉरंटला हातात जोडले. रेस्टॉरंटमध्ये चलो देन सी यू टुमॉरो. बाय बाय.